बारामतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून अजित पवारांनी काका शरद पवारांवर निशाणा साधला, तर बहीण सुप्रिया सुळेंना लोकसभेच्या निवडणुकीवरून आव्हान दिले. तसंच सुळेंविरोधात सुनेत्रा पवार उमेदवार असतील असेही संकेत देण्यात आले. पाहूया. मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील. बारामतीतल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून अजित पवार यांनी पुन्हा एकदा वरिष्ठ म्हणत काका शरद पवारांवर निशाणा साधलाय आणि बहीण सुप्रिया सुळेंनाही थेट आव्हान दिलंय. माझं कुटुंब सोडलं तर बाकीचे विरोधात प्रचार करतील आणि एकटं पाडण्याचा प्रयत्न होईल असं अजित पवार म्हणाले. मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील. मला एवढंच सांगायचं आहे, बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले तर हे सगळे माझ्या बरोबर, आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रचार करायचं स्वातंत्र्य आहे, पण एवढं इतरांच्या करता करू, जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा. असं आहे की लोकशाहीमध्ये कोणीही हारू शकतं, कोणीही जिंकू शकतं. लोकशाहीमध्ये या भारतामध्ये इंदिरा गांधी हरल्यात आणि परत निवडून आल्यात. लोकशाहीचं बेरीज असती आहे, म्हणून कोणाला अहम असू नये की माझ्यामुळे निवडून आलात. तुम्ही 91 साली कोणामुळे निवडून आलात? कोण होतात तुम्ही? सातत्याने शेवटची सभा बारामती मध्ये शरद पवारांना का घ्यावी लागायची आणि अजितला प्रचंड बहुमताने निवडून आणा असं शेवटी त्यांना का सांगावं लागायचं? तुमची साथ आहे, तुमची साथ आहे, तुमचा पाठिंबा आहे, तुमची एकजूट आहे. तोपर्यंत माझं काम अशाच तडफेनी चालत राहील. तुम्ही त्याच्याबद्दल काळजीच करू नका. मी पुन्हा सांगतो की काही जण थोडंसं भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. भावनिकनी रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. भावनिक होऊन कामं होत नाही. कामं तडफेनीच करावी लागतात, जोरकसपणे करावी लागतात. तुम्ही मला दिलं नाहीत तर मग मी माझा तुमच्याशी संबंध तोडून टाकीन. हे ब्लॅकमेल करू नका ना, हे धंदे बंद करा. घाबरता काय? निवडणुकीला सामोरं जाताना सांगायचं की लोक हो, तुम्ही निर्णय घ्या, तुम्हाला काय वाटतं ते करा, पण मग मी परत येणार नाही बारामतीत आणि माझा आणि तुमचा संबंधात संपला. हे ब्लॅकमेल कशाला करायचं? आपण केवळ सेल्फी काढत फिरत नाही, कामं करून दाखवतो असं म्हणत बहीण सुप्रिया सुळेलाही टोला लगावलाय. तेवढं वरवर आपण राजकारण करत नाही, नुसत्या सेल्फी काढत आपण फिरत नाही. आपण त्याच्या संदर्भामध्ये कामच करून त्या बाबतीमध्ये दाखवतो. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मी भाषण ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मला याची काय माहिती नाही. आपण वरिष्ठांच्या पोटी जन्मलो नाही, नाहीतर मीच अध्यक्ष झालो असतो आणि पक्षही माझ्याच ताब्यात असता, हे पुन्हा एकदा अजित पवार म्हणाले. अनिल भाईदास पाटील ज्यांनी व्हीप द्यायचंय तोच आमच्या बरोबर आहे. त्याच्यामध्ये असं का बदनामी करता, असं का चुकीचं सांगता? म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं, काही झालं नसतं, पक्ष माझ्या ताब्यातच आला असतं. आला असताना हे का तुमच्या सख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना. हे जे राजकारण चाललंय हे मी तुम्हाला का सांगतो, हे तुम्ही भावनिक होऊ नका. आमच्याकडे पोटात दुखतं. तुम्ही कायदेशीररित्या 2022 मध्ये निवडणूक लढवायला हवी होती. तुम्ही तर स्टेजवरनं पळून जायचे नेहमी. भाषणाची वेळ आली की तुम्ही नेमके बाथरूममध्ये असायचे, कारण का तुम्हाला हिंदी बोलता येत नाही, तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही. हे तुमच्या लिमिटेशन्स महाराष्ट्राला माहीत नव्हते, आता आम्हाला सांगाव्या लागतील की जेव्हा जेव्हा दिल्लीमध्ये भाषण करायची वेळ यायची तेव्हा तुम्ही बाथरूममध्ये असायचे का? जेव्हा जेव्हा शरद पवारांची पॉप्युलॅरिटी हिमालयावर असायची तेव्हा तुम्ही खालनं पिन मारून पंक्चर करून टाकायचे, राजीनामा द्यायचे, काहीतरी वेगळं विचित्र बोलायचे. बारामतीच्या मेळाव्यातून अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना थेट आव्हान दिलंय.
आत्ताचा निवडून येणारा खासदार आधीच्या खासदारापेक्षा जास्त काम करेल असं सांगून स्वतःच्याच उमेदवाराच्या विजयाचा दावा केला. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दादांच्याच पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचे संकेत प्रचाराच्या रथाद्वारे देण्यात आले. सुनेत्रा पवार यांनी केलेल्या सामाजिक कामांची माहिती या रथांद्वारे बारामती शहरामध्ये देण्यात येते. एकच ध्यास सर्वांगीण विकास सौ सुनेत्रा अजित पवार असं ठळकपणे या रथावर लिहिण्यात आलं. ज्या पद्धतीनं तुम्ही मागच्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मतांनी मला निवडून दिलं, त्याच प्रकारे या लोकसभेमध्ये देखील आपला उमेदवार जो अधिकृत आहे त्याला तेवढ्याच विक्रमी मतांनी आपण बारामतीतनं लीड त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि तुम्ही बेलाशक सांगा की मागं जे खासदार निवडून गेलेले आहेत आत्तापर्यंत 3-4 वेळेला, त्यापेक्षा ह्यावेळेसचा निवडून जाणारा खासदार हा तुमची विकासाची कामं जास्त करेल. हा अजित पवारचा शब्द आहे. मला हा अजित पवारचा शब्द आहे. माझा शब्दाचा वापर करा. ते मला काही माहिती नाही. माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाही आहे, माझी एक वैचारिक लढाई आहे. आणि जो कोणी ही लोकशाही आहे, लोकशाही कोणीतरी त्यांच्या विचाराचा लढलंच पाहिजे, त्याच्यात गैर काय. लोकसभेची लढत बारामती लोकसभेमध्ये ही पवार विरुद्ध पवार होईल. विरोधात खासदार देण्याची जबाबदारी ही भाजपने मुद्दामून अजितदादांवर टाकलेली आहे. जे आजपर्यंत भाजपला जमलं नाही ते दुर्दैवाने आत्ता भाजप कुटुंब आणि पार्टी फोडल्यानंतर करत आहे. म्हणजेच काय तर महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक लक्षवेधी निवडणूक बारामतीतच असेल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.